तस्वीर में नजर आ रहा नईमुंबई सानपाड़ा का यह इलाका जरा गौर से देखिए। पाम बीच रोड से सटा सानपाड़ा सेक्टर 13 का यह इलाका आज आवागमन मार्ग बंद होने से पूरी तरह आइसोलेटेड हो गया है। पहले इसी पाम बीच रोड से सेक्टर 13 के इस परिसर में आने जाने के लिए एक सड़क हुआ करती थी, लेकिन दुर्घटनाओं का हवाला देते हुए महानगर पालिका ने यहाँ क्रैश गार्ड बैरियर लगा दिया, जिससे इलाके का संपर्क टूट गया है। आज इसके खिलाफ स्थानीय नागरिकों ने उप महापौर दशरथ भगत के नेतृत्व में आंदोलन किया और यहां का आम रास्ता फिर बहाल करने की मांग की। इस दौरान नगर सेवक निशांत भगत, पूर्व नगर सेविका वैजयंती ताई भगत, युवा समाज सेवक संदीप भगत समेत बड़ी संख्या में स्थानीय नागरिक मौजूद रहे। आपल्या हक्काचा, अरे रस्ता आपल्या हक्काचा, लाला आप आगे बढ़ो, निशान जी आप आगे बढ़ो। मनपा और बिल्डर की मनमानी के चलते सानपाड़ा सेक्टर 13 की हालत ऐसी है कि यहाँ की सैकड़ों सोसाइटियों, कमर्शियल गालों और दुकानों तक पहुँचना मुश्किल है। वाहनों का रास्ता अवरुद्ध होना स्थानीय रहवासी और दुकानदारों के लिए मुसीबत का सबसे बड़ा सबब है। उप महापौर दशरथ भगत एवं नगर सेवक निशांत भगत ने कहा कि जिस रास्ते को कायम रखने के लिए उन्होंने जन आंदोलन किया था, आज उसी रास्ते को सिडको ने भूखंड बेचकर बंद करा दिया है। उन्होंने कहा कि जनहित में और सुविधाओं को बचाए रखना मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे की जिम्मेदारी थी, लेकिन आयुक्त ने भी बिल्डर से कमाई और लूट की लालच में इस रास्ते को बचाने में अपना फर्ज नहीं निभाया। उप महापौर दशरथ भगत ने मांग करते हुए कहा कि यदि सड़क तत्काल बहाल नहीं की गई तो वे नागरिकों को लेकर सोमवार को आयुक्त कार्यालय का घेराव करेंगे। ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत या ठिकाणचा मी नगरसेवक 2000 सालापासून आहे। कारण या ठिकाणी पारंपरिक होता, हा पारंपरिक रोड आहे, हा पारंपरिक हक्काचा आणि अधिकाराचा रस्ता आहे। हा आताचा नाही, 2000 सालापासून नागरिक हा रस्ता वापरतात। बिल्डर आता आले, तो प्लॉट बिल्डरने आता विकला, तेव्हा अगोदरपासून म्हणजे 2000 साली इथे तर बिल्डर नव्हते, हा प्लॉट तर विकले नव्हते, मी बिल्डर नव्हते ना या ठिकाणी, हे आता 17 पासून आलेले आहेत। आणि मग या ठिकाणी एक समाजातील काही खंडणीखोर समाज माफिया, समाजातील काही खंडणीखोर समाज माफिया, शिक्षित माफिया यांना खंडणी मागण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर अपघात होतात म्हणून रस्ता बंद करा। परंतु आतापर्यंत पोलीस स्टेशन जाऊन इन्क्वायरी करा, एक सुद्धा अपघात झालेला नाही, एक सुद्धा अपघात झालेला नाही। काहीतरी भलतंच कारण समोर करायचं आणि भलतंच लाभ घ्यायचं, ही विकृती आहे। या व्यक्ती फायद्यासाठी इथे सेक्टर 13, 17, 18चे सर्व नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत। त्यांचा हक्काचा रस्ता पळवला गेलेला आहे। आता जो हक्काचा रस्ता तो बंद केला जात आहे। आम्ही जो समाजातील काही जे सामाजिक खंडणीखोर माफिया आहेत, हे सामाजिक माफिया, शिक्षित माफिया, व्हाईट कॉलर गुन्हेगार यांचा आम्ही निषेध करतोय। आणि त्याला मदत करणारे जे महापालिकेचे आयुक्त प्रशासनाचे, महापालिकेचे नाही म्हणत मी, आयुक्त प्रशासनाचा जो कोणी अधिकारी आहे त्याचा आम्ही निषेध करत त्याला शोधणार आणि त्यांना ठणकावून सांगणार आम्ही की तुम्ही ज्याला पुढाकार दिलेला आहे, हेच आयुक्ताचे अधिकार असलेले काही त्या संबंधित अधिकारी आहेत, हेच या सामाजिक माफियांना आरटीच्या माझ्या पुढे करतात। दोघं मिळून या ठिकाणी खंडणी घेतात। त्यांचा आम्ही निषेध दोघांचा निषेध करतो। आमच्या नागरिकांची मागणी आहे, आमचा पारंपरिक
हक्काच्या अधिकाराचा आमचा रस्ता कोणीसुद्धा पलवून नेऊ नये, चोरू नये, बंद करू नये, हीच आमची हक्क आहे आणि हाच आमचा आवाज आहे. आज ॲक्च्युली खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस आणि वाढदिवस आंदोलनाच्या स्वरूपात साजरा करण्याची वेळ ही प्रशासनामुळं आलेली आहे. आमच्या या सेक्टर 13मधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांचा हक्काचा रस्ता जो होता तो रस्ता या ठिकाणी पहिले बंद केला. शाह कॉम्प्लेक्स 1च्या बाजूला असलेला रस्ता ज्याच्यावर महानगरपालिकेने ऑलरेडी त्या ठिकाणी खर्च करून तो रस्ता बनवलेला होता, तो रस्ता पहिले सिडकोच्या माध्यमातून चोरण्यात आला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पर्यायी रस्ता म्हणून आमच्या काही नागरिकांनी जे बॅरिगेटिंग केलेले होतं तिथून या भागामध्ये येण्यासाठी रस्ता ओपन केला. इथूनही त्या ठिकाणी तो बंद करण्यात आला. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये ओपन केला, तिथूनही तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. माझं प्रशासनाला म्हणणं आहे की जर समजा तुम्हाला लोकांना सर्व्हिस देता येत नसेल तर तुम्ही टॅक्स घेता कशाचं? जर समजा तुम्हाला रस्ता वाचवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचं नियोजन काय? असे प्रश्न उपस्थित होत असताना ज्या नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला सभागृहात त्यांची बाजू मांडण्यासाठी पाठवलेलं आहे, त्यांची बाजू मांडत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेला स्वतःचा रस्ता वाचवता येत नाही, नागरिकांसाठी रस्ता खुला करता येत नाही, अशा प्रशासनाचा पहिले तर मी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं निषेध करतो. त्यासोबतच या ठिकाणी जे समाजकंटक आहेत, जे खंडणीखोर आहेत, जे स्वतःला समाज सुधारक समजतात, परंतु या ठिकाणी तो स्वतः या ठिकाणी बिल्डरसाठी काम करून या ठिकाणी हा रस्ता कुठंतरी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला पर्यायी रस्ता. ज्या ठिकाणी या रस्त्याचं ऑलरेडी टेंडर झालेलं आहे, ब्रिजचं टेंडर झालेलं आहे, तो रस्ताही तुम्ही देत नाही आणि पर्यायी रस्ता असलेला तुम्ही बंद करत असाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. पुढच्या सोमवारी म्हणजे येणाऱ्या सोमवारी सर्व नागरिकांना सोबत घेऊन आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करून आम्हाला हा रस्ता ओपन करून पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी घोषणा देतो, समाजकंटक खंडणीखोराचा निषेध असो, समाजकंटक खंडणीखोराचा. वहीं स्थानीय नागरिकों ने भी तीव्र नाराजगी व्यक्त करते हुए कहा कि मनपा प्रशासन ने बिल्डर को फायदा पहुंचाने के लिए यहां के हजारों रहवासियों का रास्ता छीन लिया है. नागरिकों ने कहा कि यदि शीघ्र रास्ता नहीं मिला तो वे सब मिलकर उप महापौर दशरथ भगत के नेतृत्व में आक्रामक आंदोलन करेंगे. खंडणीखोरांना सांगू इच्छितो, पाम बीच सेक्टर 13 मधील सगळे नागरिक जागरूक आहेत. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा इथले नागरिक खडबडून जागे झालेत. या खंडणीखोरांनी आणि या खंडणीखोराला साथ देण्याला प्रशासनाचा मी आपल्या माध्यमातून निषेध करतो. गेल्या 23 वर्षापासून हा रहदारीचा रस्ता होता आणि तुम्ही खंडणीखोराच्या सांगण्यावरून, भूखंड माफियाच्या सांगण्यावरून हा रस्ता बंद केलेला आहे. त्याच्यात पाहिजे त्या तीव्र शरात आम्ही निषेध करतो. आज नाना आमच्यासोबत आहेत, इथले नागरिक आमच्यासोबत आहेत. आम्ही हा रस्ता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आम्ही बाध्य करू, प्रशासनाला आम्ही बाध्य करू की तुम्ही हा रस्ता पूर्ण करून देणार, पुनर्स्वान देणार. मी आता सेक्टर 13चे रहिवासी आहोत. आमचं इथे शॉप वगैरे आहे आणि आता ह्या BMCनी प्रत्येक वेळी रस्ता टेम्पररी बेसिसला चालू करता परत बंद करताय आणि ह्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या जनतेला हाल होतात आहे. ठीक आहे, तर प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर आम्हाला आमचा हक्काचा मार्ग लवकरात लवकर ओपन करून द्यावे, जेणेकरून आमची रहदारी आणि जे गाड्या असेल, आमचा बघा बिझनेस डाऊन होतं त्यामुळे, कारण गाडीच येणार नाही, त्यामुळे आमचा बिझनेस पुढे फॉलोअप होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रस्ता आमच्यासाठी मोकळा करून द्यावे. ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया.